वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे, ते म्हणजे नीट UG 2026 मध्ये लास्ट इयर म्हणजे 2025 साठीचा कट ऑफ किती होता या संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण नीट UGचा स्कोर वाईज कट ऑफ आहे तो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही कॉलेजचा कट ऑफ मेडिकल कॉलेजमधला MBBS साठीचा कॅटेगरी वाईज किती मार्क्सला बंद झाला आहे हे आज आपण पाहणार आहे। फार न वेळ घालवता मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगेन, ते म्हणजे एकतर पहिला महत्त्वाचा मुद्दा, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे दोन प्रकारचे कॉलेजेस आहेत। गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट असं तुम्ही म्हणता। ओपन कॅटेगरीसाठी 504 मार्काला राऊंड म्हणजे शेवटच्या राऊंडमध्ये म्हणजे स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये 504 मार्काच्या ओपन कॅटेगरीला आणि प्रायव्हेटमध्ये 472 मार्काला सुद्धा मालती कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। मालती मूर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातले कॉलेज आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे। EWS या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटमध्ये 485ला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे मार्क्सला। या ठिकाणी कोटा नसतो प्रायव्हेटमध्ये, पण त्यामुळे हाच पकडायचा। 472ला या ठिकाणी मिळालेला आहे। SEBC किंवा मराठा आरक्षण आपण म्हणूया, ह्या मराठा आरक्षणासाठी 503 मार्काला आणि 472 मार्काला प्रायव्हेट कॉलेज MBBSचं महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे। OBC कॅटेगरीसाठी 503 आणि 472, SC कॅटेगरीसाठी 420ला गव्हर्नमेंट शेवटच्या राऊंडला मिळाले। ॲक्च्युअली तुम्ही 420 लगेच पकडून बसू नका, कारण काय झालं की बऱ्याच वेळा काही विद्यार्थी ऑल इंडियामध्ये जातात, त्यामुळं किंवा काही विद्यार्थी प्रायव्हेटमध्ये सुद्धा झिरो फीज असल्यामुळे SC कॅटेगरीचे विद्यार्थी प्रायव्हेटमध्ये सुद्धा जातात। त्यामुळे 416पेक्षा जास्त स्कोर असणाऱ्या SC कॅटेगरीला प्रायव्हेट कॉलेजमध्ये MBBS महाराष्ट्रात मिळालेला आहे आणि 420ला शेवटचं मिळालेलं आहे MBBSचं SC कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट कॉलेज। दरवर्षी दरम्यान 10, 9, 10, 11 मार्काचा डिफरन्स असतो, परंतु यावर्षी आपल्याला 4च मार्काचा डिफरन्स दिसलेला आहे। आता यानंतर ST कॅटेगरीसाठी 326 आणि 326 आणि 321 हा लास्ट राऊंडचा कट ऑफ आहे। स्टे वेकेन्सी राऊंडच्या वेळेसचा कट ऑफ आहे हा। जो गव्हर्नमेंट असेल तर स्टे वेकेन्सी राऊंड, स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला हा स्पॉट राऊंडमधला असू शकतो। ह्यात वेदांता कॉलेज बघू नये, मात्र वेदांता कॉलेजचा कट ऑफ याच्यामध्ये नाही, हे सोडून आपल्याला हा कट ऑफ पाहायला मिळतो। व्हीजे किंवा विमुक्त जाती किंबहुना त्याला आपण डिनोटिफाईड ट्राईब्स म्हणतो, गेल्या वर्षी 471 आणि 459 मार्काला प्रायव्हेट कॉलेज व्हीजेमध्ये मिळालेलं आहे। NTB किंवा NT1 कॅटेगरीसाठी 446 आणि 435 हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजचा। NTCसाठी 496 आणि 472 हा कट ऑफ राहिला आहे। NTD कॅटेगरीसाठी 501 आणि 474। आता 474 आणि इथं 472 आहे, मग आपण कोणता समजायचा, तर 472ला सुद्धा NTVला आपल्याला फायनल राऊंडमध्ये मिळालेला आहे असं त्याचा अर्थ होतो। बऱ्याच वेळा हा तुम्हाला मांडण्याचा उद्देशच आहे की हा 2025 आहे, याच्या अनुषंगानं आपल्याला म्हणजे एक अंदाज बांधता येऊ शकेल की या मार्क्सच्या विद्यार्थ्यांना या मार्क्सला गेल्या वर्षी 2025 मध्ये मिळालेला आहे। आता 2026 मध्ये काय राहील, ह्याच्यामध्ये 10 ते 15 मार्काचा डिफरन्स राहील असं वाटतं। कारण का विद्यार्थ्यांच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनालिसिस पाहिलेलं आहे की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये दरम्यान जो फरक दिसतो आपल्याला हा किती मार्काचा, एक 28 मार्काचा डिफरन्स आपल्याला दिसतोय। म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आता या म्हणजे ओपनमध्ये 28 मार्क्सचा डिफरन्स राहतो गव्हर्नमेंटपासून प्रायव्हेटमध्ये। EWSमध्ये समजा थोडासा कमी फरक आहे, कारण इथं 72 म्हणलं तर इकडे दरम्यान 13 मार्काचा डिफरन्स आहे। SCPCमध्ये सुद्धा कितीच आहे बघा, 27 मार्काचा डिफरन्स आहे। OBCमध्ये सेमच 27 मार्काचा डिफरन्स आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा शेवटच्या लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा। ST कॅटेगरीमध्ये फक्त 5च मार्काचा डिफरन्स आहे, SCमध्ये 4चा आहे। व्हीजे कॅन्डिडेटमध्ये मात्र इकडे 12 मार्काचा डिफरन्स आपल्याला दिसतो आहे। NTB कॅटेगरीसाठी 11 मार्क्सचा कमीचा डिफरन्स राहिला, म्हणजे गव्हर्नमेंटचेच कट ऑफ आणि प्रायव्हेटचा कट ऑफ मध्ये NTCमध्ये हाच कट ऑफ आपल्याला बऱ्यापैकी 24 मार्काचा डिफरन्स दिसतो आहे।
इकडे तुम्हाला NT-D साठी मात्र सेमच इकडल्यासारखंच राहिलेलं आहे, 28-29 मार्काचा डिफरन्स राहिलेला आहे. एकंदरीत यावर्षी आपण याच्यावरती एक अंदाज बांधू शकतो की गेल्या वर्षीचा किती स्कोर होता त्या स्कोरवरती. आता खरं तर रँकवरती ॲडमिशन असतं, त्यामुळे पुढचा व्हिडिओ लगेच आपल्याला येतोय, त्यामध्ये रँक पाहायचं आहे की ऑल इंडिया रँक कितीला मिळालेलं होतं किंवा SMLला किती मिळालं होतं ते आपण पाहणार की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये अंदाज बांधता येऊ शकतो. खरं तर तुमच्याकडे आता सध्या रँक पण नाही आहे, मार्क्स फक्त आहेत, पण मार्क्सवरती आपल्याला ॲडमिशनचं कॅल्क्युलेशन करता येत नाही, त्यामुळे अंदाज आहेत ते चुकताना आपल्याला दिसत आहेत. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपलं पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू आहे, याच्यासाठी या 94-21-066-22-5 किंबहुना 95-11-79-13-10 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आपलं हे बुकलेट आहे, याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डिटेल्स माहिती दिली, त्याच्यासाठी 450 रुपये भरून या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवला तर तुमच्या डोअर स्टेपपर्यंत स्पीड पोस्टने हे बुकलेट तुमच्या घरपोच येऊ शकते. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.